मनाचे श्लोक मुळात मनावरच दिले, कारण मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. मन हेच सगळं काही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मन ताब्यात आलं की विश्व ताब्यात आल्यासारखं आहे. समर्थांचे खूप विचार पटतात पेक्षा ते पटण्याजोगेच आहे. समर्थांनी पूर्ण आयुष्य उपासना पूर्ण झाल्यानंतर देशधर्म कार्यासाठी बाहेर पडले. हे परमार्थ आणि देशधर्म कार्य हे भिन्न नाही, कारण धर्म जगला तर परमार्थ जमणार आहे, आणि परमार्थ साधायचा आहे तर धर्म जगवावाच लागणार आहे. तुमच्या घरामध्ये ज्या संतांची उपासना असेल त्या संतांची उपासना, त्या संतांचं नामस्मरण तुम्ही करायलाच पाहिजे. आपल्या ह्या शरीराकडनं नित्य काहीतरी शारीरिक सेवा झालीच पाहिजे. एक कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की आपण गडावरती जाऊयात, त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय असायची? तर पहिल्यांदा आईला सांगितलं मी असंच मी ठरवतोय म्हणून. तेव्हा आई म्हणाली हा निर्णय उत्तम आहे, आणि ह्या निर्णयाला आईनेच बॅकिंग दिलं. आपल्या गडावरती समर्थ सेवा मंडळाकडून काय किंवा सज्जनगड संस्थानाकडून काय तरुणाईसाठी अनेक शिबिरं आज घेतली जात आहेत. आपण अनेक प्रकारचे संस्कार वर्ग घेतो, लहान मुलांचेही घेतो, तरुणांचेही घेतो, आणि ह्या सगळ्या संस्कार वर्गामध्ये त्यांना डायरेक्ट समर्थांचे विचार सांगत नाही, कारण ह्या मुलांचं असं असतं की तुम्ही डायरेक्ट उपदेश जर सांगितला तर ते ऐकत नाही. बरोबर आहे. खरं सांगू ना, वांड मुलं जी असतात ज्यांना आपण वांड म्हणतो, तर त्यांच्या ठिकाणी माझी अशी पक्की धारणा आहे की ते त्यांच्या ठिकाणी फोर्स खूप आहे, फक्त त्याला ना प्रॉपर चॅनलायझेशन झालेलं नाहीये. दॅट इज द प्रॉब्लेम. अशा मुलांसाठी आपण त्यांच्या दमात असणार असं त्यांना सांगतो. मला असं वाटतं की शालेय शिक्षण पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अत्यावश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सज्जनो. आपला समर्थ हा जो आगामी चित्रपट येत आहे, त्यानिमित्ताने समर्थ विचारांचं जागरण समाजात व्हावं, आणि या विचारांचं जागरण करण्यासाठी अधिकारी समर्थ संप्रदायातले आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायातल्या मंडळींनी आपल्याला या समर्थ विचारांची दिशा द्यावी, या दृष्टीने आपण अधिकारी लोकांना इथे बोलवत आहोत, त्यांचे विचार ऐकत आहोत. आज त्याच सदरामध्ये आपल्याला सज्जनगडवरून समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आदरणीय योगेश बुवा रामदासी आज आपल्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत. आदरणीय योगेश बुवा रामदासी म्हणजे आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी एक अत्यंत आदर्श असं स्थान आहे. स्वतः अत्यंत वेल क्वालिफाईड आहेत बरं का आमचे बुवा. पहिल्यांदा BA केलं, त्याच्यानंतर MBA करण्याच्या आधी त्यांनी सोशिओलॉजीमध्ये देखील पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, MCOM केलं. म्हणजे एक प्रकारे सर्व दृष्टीने क्वालिफाईड पर्सनॅलिटी असताना देखील आपल्या जीवनाचा त्यांनी रस्ता हा समर्थ विचारांचा धरला. या समर्थ विचारांनी नेमकं बुवांना कसं घडवलं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे, आणि या विचारांच्या आधाराने आपण देखील आपल्या जीवनामध्ये काही बदल करू शकतो का, काही वेगळेपणा आणू शकतो का, हे आज बुवांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचंय. बुवा, आपलं सर्वप्रथम अत्यंत मनापासून स्वागत. आपण आपला अमूल्य वेळ आज आम्हाला या पॉडकास्टसाठी दिला. बुवा, हाच प्रश्न माझ्या अंतरंगामध्ये आहे की एक 17 वर्षाचा तरुण जेव्हा आयुष्यामध्ये अनेक स्वप्न खुणावत असतात, जेव्हा भौतिक गोष्टी त्याच्या अवतीभोवती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात, तेव्हा असं नेमकं कुठला विचार, कुठला प्रसंग, कुठला क्षण तुमच्या जीवनात आला की ज्याने तुम्हाला सज्जनगडाच्या दिशेची मार्ग दाखवला? पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद करतो. नमस्कार. आणि आपण जो प्रश्न विचारला, खरं तर त्या प्रश्नाचं असं उत्तर आहे, माझ्या ठिकाणी आमचे भाव असा आहे की समर्थांची कृपा झाली म्हणून मला तिथे जाता. त्याने लहान असताना जेव्हा मी क्लासला शाळेत वगैरे जात असे, तर आमच्या इथे नित्यक्रम असा होता की मी उठलो की आई मनाच्या शोकाची पूर्वी पेक्षा जवळजवळ 90 मिनिटाची कॅसेट यायची मारुती बुवा आणि मोहन बुवांच्या आवाजात. तर ती मी उठल्यानंतर ती ऑन करायची, आणि बरोबर 1.5 तासामध्ये माझं सगळं आवरून मी नाश्ता करून बाहेर पडेस्तोपर्यंत 205 श्लोक आमच्या इथे रोज वाजायचे. वा वा वा. आणि इतर वेळी सुद्धा आई कुठलं काही बोलत असताना किंवा माझे वडील असतील, आजोबा असतील, हे कायम समर्थांची उदाहरण म्हणजे समर्थांची उद्धृत त्याच्यात सांगायचे. अरे
म्हणजे अर्धी ओबी म्हणून बघतोय आणि मग सांगेल की असंच आहे. म्हणजे नेहमी बोलत असताना सुद्धा त्याचा आधार घेऊन नाही बोलायची. वा. आजोबा आजी त्याचा नकळत खूप मोठा संस्कार हो गेला. बरोबर. म्हणजे न कळतच मुळी ते ऐकून त्याबद्दल एक ओढा प्रचंड निर्माण झाला. आणि एक मी स्वतः त्या ओढ्यामुळे दासबोध नित्यपाठ असायचा, छोटं पुस्तक काढले डोळा, तर ते मी वाचायचो. आणि ते वाचन करता करता मला असं वाटलं की आपण गडावर जाऊ. म्हणजे मी आपल्या आईला तर ओळखतोच आणि आईचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत हे देखील आपण सांगतात. पण एक कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की आपण गडावरती जाऊयात आणि गडावरच्या आधारानेच आपलं जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेऊयात, त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय असायची? मी जेव्हा आईला सांगितलं तर पहिल्यांदा आईला सांगितलं मी असं मी ठरवतोय म्हणून. तर त्यावेळेस नेमका दौरा आलेला होता आणि परमादरणीय मारुतीबुवा रामदासी हे आमच्या घरी आलेले होते. त्यावेळेस मी 10वी होतो आणि त्याच वेळेत माझं ठरलेलं होतं की आपण असं कुठेतरी जायचं. मग त्यावेळेस बुवा घरी आले, मग दौऱ्यातही मी गेलो. समर्थांचे संस्कार होतेच. दौऱ्यात गेल्यानंतर मग ते सगळं मला इतकं आवडलं, भावलं आणि बुवा घरी आलेले होते. तसा एक परिणाम निश्चितच असणार आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली की हा निर्णय उत्तम आहे आणि ह्या निर्णयाला आईनेच बॅकिंग दिलं. वा. कारण ती म्हणाली हे जर तू स्वीकारणार असशील तर खूप छान, फक्त स्वीकारणार असशील तर तुझे जे काही म्हणजे आपले गुणधर्म आहेत तेव्हा आई गमतीने म्हणाली तुझे गुण मला माहिती आहेत त्यामुळे त्यातले काही गुण तू इथेच सोडून जाणार असशील तर गडावर जा. नाही म्हणजे आम्ही संतांची चरित्र ऐकलेली आहेत, त्याच्यामध्ये आई त्यांच्या जीवन जडणघडणीमध्ये किती महत्वाचा रोल प्ले करते. पण हे एक अत्यंत जाज्वल्य उदाहरण आहे की तुम्हाला त्या वयामध्ये आईचा जे पाठिंबा होता, आईचे जे संस्कार होते, आज त्याच्यामुळे आम्हाला योगेश बुवांसारखा एक उत्तम कार्यवाह, एक उत्तम रामदासी सज्जनगडावरती प्राप्त झालेला आहे. खरोखर खूपच आनंदाची गोष्ट आहे. व आपल्या सज्जनगडावरती म्हणा तशी परंपरा खूप मोठी आहे. आपण जर मागं जात गेलो तर अगदी कल्याण स्वामींपासून आपल्याला समर्थ सेवा करणाऱ्या एकेका महंतांची उदाहरणं देता येतील. पण आज गेल्या 50 वर्षामध्ये जे एक जाज्वल्य उदाहरण आम्हाला सगळ्यांना सज्जनगडावरती दिसलं ते मारुतीबुवा रामदासींच्या रूपाने दिसलं. आणि मी जेव्हा दासबोधामध्ये उत्तम गुणांचे लक्षणं बघतो, महंत लक्षण बघतो, तेव्हा एक स्वाभाविकपणे मारुतीबुवा रामदासींची प्रतिमा या महंत लक्षणांमध्ये आम्हाला दिसत राहते. तुमचा मारुतीबुवांबरोबर खूप घनिष्ठ सहवास झाला, तुम्हाला त्यांचा खूप वर्ष सहवास मिळाला. मला वाटतं किंबहुना तुमच्या व्यक्तित्वाच्या जडणघडणीमध्ये मारुतीबुवांचा खूप मोठा हात आहे. तर आम्हाला जरा थोडं प्रदीर्घपणे मारुतीबुवांबद्दल ऐकायचं आहे आपल्याकडून. मारुतीबुवा रामदासी ते नाव उच्चारलं की त्याच्या भोवती एक वलय आहे. अरे बुवांचं मला जेव्हा मी गडावर गेलो तेव्हा बुवा फार हलक्या आवाजात म्हणजे हळू आवाजात बोलायचे, मोठा आवाज नसायचा. ते रागावले तर शब्द बदलायचे, आवाज तसंच असायचा. तर तो राग समजायचा आणि रागवायचे त्याचं कारण म्हणजे आपण जसा क्रोध इतर ठिकाणी म्हणतो तसा तो राग नसायचा. कार्यामधली चूक त्यांना आवडायची नाही, हा त्यांचा मुख्य भाग होता. समर्थ कार्यात तुम्ही चुकलात तर नाही आवडायचं, तुम्ही काही थोडंसं वाटलं तर बुवा सोडून द्यायचे, कारण तेवढे बुवा खूप प्रेमळही होते. बुवांचं बँकेत अकाउंट नाही आणि हे दुर्मिळ होतं खूप गोष्ट. एकही बँकेत अकाउंट नाही म्हणून त्यांचा अमेरिकेचा व्हिसा 3 वेळा नाकारला. अरे बाप. आणि बुवांना बऱ्याच जणांनी सांगितलं बुवा आम्ही तात्पुरते पैसे ठेवतो, जे लोकांना काय आम्ही तुमच्या नावावर पैसे वाटलेले ठेवायला तयार आहोत, आम्हाला नाही मिळालं तरी चालतील, पण तुम्ही या इथे. बुवा म्हणाले त्यांच्यासाठी मी माझा नियम बदलणार नाही. आणि हे खूप मोठं शिक्षण मला मिळालं, कारण मी बँकेत पैसे माझ्या नावावर पैसे घ्यायचे नाहीत एकदा असं मी ठरवलं तर अमेरिकेला जाण्यासाठी मी माझा नियम तो तोडणार नाही. ते एकदा सांगत होते. त्यांचं असंच दिनकर बुवा होते त्यांच्या आई, आणि दिनकर बुवांना स्वामी सुद्धा खूप मानत असत, श्रीधर स्वामी. तर त्यावेळेत मारुतीबुवा गेले स्वामींच्या इथे वरदपूरला गेले. तर थोडस काय बुवा कारण ते मल्ल होते ऍक्च्युअली, कुस्तीवीर होते बुवा आणि तसे दणपट होते. म्हणजे मी जेव्हा नवीन आलो, बघा विषयांतर होते, पण मी जेव्हा नवीन आलो तेव्हा एक दिवस मी असं बघितलं की आमच्या ज्या खोल्या आहेत त्यांच्या बॅकसाईडला मागच्या बाजूला सगळं गवत साठलेलं होतं आणि पावसाळा नुकताच संपत होता, त्यामुळे सगळं चिखल आणि सगळं होतं. तर बुवा स्वतः हात घालून म्हणजे ते जे पडत होतं पाणी ते ऍक्च्युअली मोरीचं पाणी होतं आणि बुवा त्यातनं हात घालून पटापट सगळं काढत होते.
तर आता मला नैसर्गिक प्रश्न पडला की बुवा का काढतायत, वाय? तेव्हा बुवाने सांगितलं आपल्या ह्या शरीराकडनं नित्य काहीतरी शारीरिक सेवा झालीच पाहिजे. म्हणजे ते कार्यवाह आहेत, हे कार्यवाह ते सेवा म्हणून धरत. आणि तेव्हा माझ्या डोक्यात पक्क बसलं की मालक नाही कोणी इथे, खरंय. सेवेकरी म्हणून आहोत. त्यामुळे कार्यवाह ही मला सेवा दिलेली आहे. हे त्यांनी शब्द नाही उच्चारले, खरंय. कारण ते साध्या भाषेत बोलायचे, ते असे अवघड शब्द काही वापरायचे नाही. पण ते जेव्हा काढताना बघितलं तेव्हा मी पण मग मदत करायला घेतली. एकंदरीत माझा मुंबईचा सहवास आणि ते सगळं माती आणि ते सगळं बघता बुवा म्हणले राहू दे, मी सांगतो दुसऱ्या कोणाला तरी. ते झालं. आणि तसंच बुवांचं अकाउंट नाही बँकेमध्ये. बुवा आयुष्यभर दौऱ्यामध्ये सुद्धा जिथे पादुका असायच्या तिथेच हॉलमध्ये झोपायचे. कुठली वेगळी खोली नाही, काही नाही. त्यांच्याकडे ते जर बाहेर पडले जायला तर आम्ही सिंगापूरला वगैरे पादुका घेऊन जेव्हा जायचो तेव्हा बरेच वेळा बुवा असायचे बरोबर. तर बुवांची एकच बॅग असायची, छोटीशी पिशवी असायची. त्याच्यात सगळ्या मिळून त्यांना लागणारे हे वस्त्राचा एक जोड आणि एक जोड अंगावर असायचा. त्यामुळे बुवांच्या नावे आमचं जे सामान असायचं ते एअरपोर्टवर खपून जायचं. त्यांचं जात असताना येत असताना सामान शून्य. संग्रह नावाची वस्तूच बुवांची नाही. बुवांच्या काही वस्तू आहेत, काही आहेत. म्हणजे मी त्या दिवशी लाल बहादूर शास्त्रींचं वाचलं की त्यांना अगदी थोडंसं अल्प काहीतरी 2-4 गोष्टी तेवढ्या त्यांच्या होत्या. आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं की बुवांच्या सुद्धा काहीच गोष्टी नाहीत. आम्ही ठराविक एक त्या खोलीमध्ये नुसत्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या एक छत्री, एक पिशवी. ही पिशवी खराब झाली की टाकून दिली तर दुसरी एकच ती पिशवी, 4 पिशव्या नाहीत. म्हणजे अपरिग्रहाची व्याख्या शब्दामध्ये मांडणं सोपं आहे, सोपं आहे. ते आयुष्यभर जगले. सगळं खरं म्हणजे. आणि मला वाटतं हे खरं वैभव आहे आपल्या समर्थ संप्रदायाचं. कारण अशी आदर्श आम्हाला आजच्या काळामध्ये जिथं लोकांच्या घरामध्ये कपाट कपड्यांनी आणि वस्तूंनी भरून वाहत आहेत, अशा वेळेला हा अपरिग्रहाचा आदर्श आपल्या समोर दिसला. आणि मला वाटतं की समर्थांची लक्षणं जी दासबोधामध्ये आम्ही वाचतो, ऐकतो, ते तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की जे तुम्हाला डोळ्यांनी बघायला मिळाली. महंत लक्षण यथार्थपणे जे जगले असे फार थोडी लोक त्याच्यात मारुती आहेत. आणि त्याचबरोबर हे जीवनाचं एक काय म्हणता येईल, एक सामर्थ्य असताना, जीवनाच्या मनाची शक्ती असताना, उपासनेमध्ये काय कारुण्य होतं, शब्दांमध्ये काय कळवळा होता. आजही त्यांच्या आवाजामधले आम्ही जेव्हा आरत्या ऐकतो किंवा समर्थांची उपासना ऐकतो, खरोखर अगदी डोळ्यात पाणी येतं. खरंच म्हणजे खरोखर काही आरत्या या फक्त मारुती बुवांच्याच आवाजात छान वाटतात. म्हणजे विडा घ्यावं वगैरे या इत्यादी शेजारीच्या वेळेला ज्या ज्या काही आपण आरत्या करतो, ह्या म्हणजे मारुती बुवांचं हे छत्र, त्यांच्यातला उपासनेतला कुठला गुणधर्म किंवा त्यांनी एखादं जे दासबोधातलं तुम्हाला गुह्य सांगितलं, एखादं सूत्र कधी बोलता बोलता, असं सूत्र किंवा एखादा प्रसंग आपल्या स्मरणात येतं? बुवा आयुष्यभर जसं मी सांगितलं अपरिग्रह होता, त्याचप्रमाणे अत्यंत काटेकोर होते त्यांच्या दिनक्रमाबद्दल. तर त्यांनी ते म्हणाले होते, मी जेव्हा असंच वरदपूरला एकदा थोडंसं काही झालं म्हणून निघून गेलो वरदपूरला, तरुण होते आणि ते मला सांगायचे, तरुण होतो, मुष्टियुद्ध होतं माझ्याकडे, त्यामुळे त्याला साजेसा क्रोधही होता असं ते मला सांगत होते. आणि हे सांगत असताना आईचं गुणधर्म मला आठवले. तर ते म्हणाले की तिकडे गेल्यानंतर स्वामींनी सांगितलं, हा दासबोध दिला आणि सांगितलं हे वाचायचं. श्रीधर स्वामींनी त्यांना आदेश दिला हे वाचायचं. ते शेवटच्या दिवसापर्यंत बुवा अखंड ते वाचायचे. म्हणजे जोपर्यंत त्यांना हातात धरता येतं बुवा त्यावेळेत ते वाचत राहिले. ज्या वेळात त्यांना हार्ट अटॅक आला, आम्ही अहमदाबादला होतो आणि त्यांना अचानक हार्ट अटॅक आला, त्यांना कोणालाच काही कळत नव्हतं की हार्ट अटॅक आलाय बुवांना, कारण हे डोक्यातच नाही की बुवांना हार्ट अटॅक येऊ शकतो. तर त्या ज्या पहाटे आला त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत ते सकाळी भिक्षेत फिरत होते 4 तास. आणि हे म्हणजे मी म्हटलं की हे म्हणजे आता होत नाही बुवा, थोडंसं बसा, एक अर्धा तास बसा. तर बळजबरीने त्याला बसवायला लागायचं. तर ते बसायचे, बसलं तरी लक्ष त्यांचं असायचं. तेव्हा म्हणाले आपल्यावर ही जबाबदारी दिलेली जी आहे स्वामींनी, खरं त्याने दासबोध दिल्यानंतर स्वामींनी सांगितलं दौरा कधी सोडू नको, पादुकांचा प्रचार दौरा. आणि तो त्यांनी तंतोतंत फॉलो केला. आणि हा समर्थाने जी दिनचर्या मेंटेन करायला सांगितलेलं आहे, तर ते अखंड असायचं. आणि दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, या दोन्ही गोष्टी अखंड. बुवांचं लिखाण खूप चालायचं आणि बुवांचं वाचनही चालायचं. ते शिदरपुरी शेजघरामध्ये रोज सकाळचं झालं की ते सूर्यनमस्कार घालायचे तिथे वरती, आणि सूर्यनमस्कार घालून झाले की छाटी गुंडाळायचे आणि पहिले दासबोध उघडायचे. तोपर्यंत काय कुठे काही होऊ द्या नाही, आधी पहिले हे. मग स्वामींच्या शेजघरात बसून ते दासबोध वाचन, स्वामींच्या शेजघराच्या बाहेर पहिले नमस्कार,
सूर्यनमस्कार झाले की दासबोध वाचन झाल्यानंतर ते निवांत खाली येऊन मग नाश्ता आणि मग एकदा का ते कार्यालयात बसले की मग ह्यातलं काही नाही डोक्यात. मग फक्त म्हणजे जे कार्य ते हाती समोर आहे ते पर्टिक्युलरपणे एकदा दुपार झाली संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बुवा गेले की मग परत इकडे डोका म्हणत नाही. नाही डोकवणार. खरोखर म्हणजे ग्रंथ वाचणं कंठस्थ करणं सोपं आहे, पण ग्रंथ जगणं हे अत्यंत अवघड आहे. आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये त्यांना हा वारसा अर्थातच सगळ्यांसाठी अत्यंत आदरणीय असलेले आपले श्रीधर स्वामी, ज्यांचा प्रत्यक्ष सहवास मारुती बुवांना होता. श्रीधर स्वामी हे आमच्या दृष्टीने तरी आजच्या 20व्या किंवा 19व्या शतकातले आमचे समर्थच आहेत. तुम्हाला काय वाटतं श्रीधर स्वामींची ही छवी या समर्थांच्या रूपामध्ये तुम्हाला कशी जाणवते? मी फारच अल्प आहे याबद्दल काही भाष्य करायला खरं म्हणजे. पण जे मी ऐकलंय त्यानुसार अनेक जण त्यांना दृष्टांत होऊन सांगितलं की तिथे जा आणि अनुग्रह घे, तो माझाच अनुग्रह आहे. समर्थांच्यासाठी 2 जण बसलेले होते आणि ते समर्थांचं दर्शन नाही झालं तर देहत्याग करायचं. मी म्हणलं तीही त्यांची धारणा खूप मोठी आहे आणि त्यांना समर्थांनी दृष्टांत दिला, तो आणि मी वेगळा नाही. हे झालं एक. त्याचप्रमाणे गिरनार पर्वताच्या इथे भास्कर बुवा बसलेले होते, त्यांना तिथे दृष्टांत झाला. म्हणजे असे अनेक जणांना दृष्टांत होऊन स्वामींकडे पाठवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला शतपत्रामध्ये एका ठिकाणी आहे, एक साधक आहे, तो पत्र लिहितो स्वामींना. ते पत्र लिहितात आणि विचारतात की अशी माझी आशंका आहे. आशंका विचारून झाल्यानंतर ते म्हणतात की मी आपल्या संप्रदायाचा नाही, त्यामुळे मी संकोच करत आपल्याला असं सगळं आहे. स्वामीने उत्तर लिहिलंय, यच्चयावत साधकांना मार्गदर्शन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण संप्रदाय ह्यापेक्षा परमार्थ हा फार उच्च कोटीचा आहे. परमार्थ नेटका जमावा आणि त्या प्रवृत्तीप्रमाणे ते साध्य करता यावं इझिली, म्हणून ती स्ट्रीम निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे स्वामीने त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. असे स्वामी होते. कमाल आहे खरोखर. म्हणजे आम्ही खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की श्रीधर स्वामींचं ज्यांना दर्शन झालेलं आहे अशी मंडळी आजही आम्हाला त्यांच्या मुखातून जेव्हा श्रीधर स्वामींचे अनुभव सांगतात तेव्हा खरोखर रोमांचित होतो. मला आठवतं काही दिवसांपूर्वी दुर्गाप्रसाद स्वामींशी अशी चर्चा करत होतो आणि तेव्हा ते म्हणाले की श्रीधर स्वामी दररोज निर्माल्याच्या फुलांशी चर्चा करायचे की अरे समर्थांनी माझ्यासाठी काही निरोप दिलाय का. ते इतकं कंठ दाटून जेव्हा तो अनुभव सांगायचे तेव्हा असं वाटायचं की काय जीवन या लोकांनी समर्पित केलं. आपल्या जीवनामध्ये समर्थ आपले सर्वस्व आहेत यात काही शंका नाही. पण जेव्हा तुमचं हे संस्कारक्षम वय चाललं होतं त्यावेळेला असा समर्थांचा कुठला विचार जो तुमच्या हृदयाला भिडला आणि तुम्हाला लक्षात आलं की हेच माझं आहे, यासाठीच माझं जीवन आहे, असे समर्थांचा कुठला गुण? म्हणजे समर्थातर्फे अष्टपैलूच आहेत आपले, सगळेच त्यांच्यामध्ये त्यांच्या व्यक्तित्वामध्ये आपल्याला गुणधर्म दिसतात. पण कसं असतं की मी ज्या गुणांचा ग्राहक आहे आणि तो गुण मला माझ्या गुरुमध्ये जेव्हा दिसतो तेव्हा त्या गुणाने मी खूप आकृष्ट होऊन जातो. जसं उदाहरणार्थ आमच्या ब्रह्मचैतन्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा जी उदारता आहे ती माझ्या स्वभावाला खूप भावते की मनुष्याने असं उदार जीवन जगावं आणि त्या उदारतेपायी मी ब्रह्मचैतन्यांचा पायीक झालो. तसं तुमच्या आयुष्यात देखील कधीतरी समर्थांचा असा कुठला तरी विचार तुमच्या हृदयाला खूप जवळून स्पर्श करून गेला असेल? समर्थांचे खूप विचार, जसं मी सांगितलं लहानपणापासूनच ते संस्कार होते. समर्थांचे खूप विचार पटतात पेक्षा ते पटण्याजोगेच आहेत खरंच. पण समर्थांनी पूर्ण आयुष्य उपासना पूर्ण झाल्यानंतर देशधर्म कार्यासाठी बाहेर पडले. बरोबर. आणि देशधर्म कार्य हे परमार्थ आणि देशधर्म कार्य हे भिन्न नाही. कारण धर्म जगला तर परमार्थ जमणार आहे आणि परमार्थ साधायचा आहे तर धर्म जगवावाच लागणार आहे. आणि लहान असताना मला धर्माबद्दल खूपच होतं. आणि म्हणजे एकेकाळी असं होतं की मला मिलिटंट्सचा प्रचंड राग यायचा आणि ते सगळं जे आहे त्याबद्दल. आणि त्यामुळे असं मी पेटून उठलेलो असायचो. मी खूप लहान असताना असं घडायचं. म्हणजे मी 7वीत 8वीत असतानाच खूप काही असे प्रसंग झाले आणि मी तर एकदा घर सोडून पळून गेलेलो होतो. तुमचं सगळं. तर ते म्हणजे ते विचार मला असे म्हणजे की आता तर ते तो जो सोल्जर अँगल आहे तर तो मला खूपच मलाही सर्व संत आपल्यासाठी अत्यंत वंदनीय आहेत, आदरणीय आहेत. पण समर्थांमध्ये जी निर्भयता आहे त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये
कारण आज तरी आम्ही अतिशय सही सलामत रस्त्यांवरून फिरू शकतोय, पण त्यावेळेला या महात्म्याने कसं विचरण केलं असेल, किती अनंत संकट आहेत. एकतर मनुष्यामध्ये क्रूरता आहे, वनांमध्ये क्रूरता आहे. सर्वत्र अशा वातावरणामध्ये राहून राम नामाच्या आधाराने, रामभक्तीच्या आधाराने हे सोनं आमच्यासाठी ठेवून जाणं ही खरोखर समर्थांची आमच्यावरती अत्यंतिक कृपा आहे. आणि त्याच प्रश्नाच्या आधाराने आपण समर्थ चित्रपटाची जी निर्मिती करतोय त्यामध्ये विचार हा महत्वाचा धरलेला आहे. संत येतो, त्याचा देह, त्या निमित्ताने ते कार्य करतो, पण जसे आपले समर्थ आम्हाला सांगून गेले की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिणी आहे जगज्जीवनी निरंतर. या आत्माराम आणि दासबोध या ज्या 2 ग्रंथांच्या आधाराने समर्थांनी आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे. आज तरुणाईमध्ये ग्रंथ वाचनाला सवय नाही, त्यांच्याकडे ग्रंथ वाचनाची धारणा देखील बऱ्याचदा कमी दिसते. पण मी बघतो बुवा, आपण तरुणांवरती विशेष कार्य करत आहात. आपल्या गडावरती समर्थ सेवा मंडळातून काय किंवा सज्जनगड संस्थानाकडून काय तरुणाईसाठी अनेक शिबिरं आज घेतली जात आहेत. बालमनावरती संस्कार करण्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. आपल्याला असं काय वाटतं की आता येणारा काळ हा आणखीन टेक्नोसॅव्ही लोकांचा आहे. मोबाईलमुळे मनाची चंचलता, अस्थिरता ही आणखीन वाढत चाललेली आहे. घराघरांमध्ये प्रत्येकाला तुमच्यासारखी आई मिळण्याचं काही सद्भाग्य नाही, पण असा कुठला विचार किंवा असं कुठलं समर्थांचं तत्व आपण तरुणाईच्या समोर ठेवावं की जेणेकरून आज या अल्पस्वल्प धारणाशक्तीमध्ये देखील ते या समर्थ विचारांचे पायी होऊ शकतील. आपण अनेक प्रकारचे संस्कार वर्ग घेतो, लहान मुलांचेही घेतो, तरुणांचेही घेतो, आणि ह्या सगळ्या संस्कार वर्गामध्ये त्यांना डायरेक्ट समर्थांचे विचार सांगत नाही. बरं. कारण ह्या मुलांचं असं असतं की तुम्ही डायरेक्ट उपदेश जर सांगितला तर ते ऐकत नाही. हो, बरोबर आहे. तर त्यांना आजूबाजूला अराउंड द बुश अच्छा, अशा अर्थाने ते सांगतो. वा. जेणेकरून समर्थांचे आता उदाहरणार्थ पर्टिक्युलरपणा आहे. समर्थांनी आपल्याला दिनचर्या घालून दिलेली आहे, बरं. आणि ह्या दिनचर्येतनं अचीव काय करायचंय, कुठल्या आश्रमात काय अचीव करायचंय, धर्माबद्दल अभिमान कसा असावा, आणि त्यासाठी धर्मासाठी समर्थ महंत या सगळ्या महंतांनी किती योगदान दिलंय, हे सगळंच्या सगळं आपण मार्गदर्शन ह्याच्यातनं करत असतो. आणि त्याला रिलेट करतो बेसिकली, तुम्ही काय करू शकाल आत्ता. म्हणजे तुम्ही तुमच्या इथे हे जे आता धर्माबद्दलचं जे काही महत्वाचं ज्ञान आम्ही तुम्हाला इथे सांगितलं, बरोबर, तर ते तुम्ही तुमच्या इथे कसं अप्लाय कराल. तुम्ही काय छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःला बदलाल, आणि इतरांना एवढी छोटी गोष्ट आधी बदलली तर पुढची मोठ्या गोष्टीपर्यंत जाऊ शकतो. अगदी खरं. तर ते सगळं मार्गदर्शन आपण ह्या वर्गांमधून करत असतो. आणि याच्यामध्ये एखादी ट्रान्सफॉर्मेशन झालेली केस किंवा तुमच्याकडे एखादा असा तरुण किंवा एखादा बालक जो आई वडिलांच्या दृष्टीने आता बाबा हा काही आम्हाला जमत नाही, तुम्ही बघा काही करता येतंय का, किंवा एखादा तरुण तुमच्या जे ट्रान्सफॉर्मेशनची एखादी असं उदाहरण. खरं सांगू ना, वांड मुलं जी असतात ज्यांना आपण वांड म्हणतो, तर त्यांच्या ठिकाणी माझी अशी पक्की धारणा आहे की ते त्यांच्या ठिकाणी फोर्स खूप आहे. हो, फक्त त्याला ना प्रॉपर चॅनलायझेशन झालेलं नाहीये. दॅट इज द प्रॉब्लेम. पाण्याचा झोत खूप येतोय, आपण जी छोटे छोटे काढलेले ओहोळ आहेत त्याला तो ओहोळ मोडून टाकतो. अशा मुलांसाठी आपण त्यांच्या दमात असणार असं त्यांना सांगतो. आणि अशी बरीच मुलं आहेत की जी इथून जी घरी गेली तेव्हा आई वडिलांनी फोन करून लिटरली मेसेज पाठवलेले, आम्ही ते सेव्ह करून ठेवले. अरे वा. तिथे म्हणल्यावर काय बदल झाला. ज्या कुटुंबामध्ये काहीही नव्हतं त्या कुटुंबामध्ये हल्ली नित्य उपासना व्हायला लागली. आणि गंमत अशी झाली, एक म्हणजे परदेशातलं एक कुटुंब आहे जे आपल्या इथे आलं संस्कार वर्गामध्ये, त्याने उलटा मेसेज पाठवला, आता आम्हाला नाईलाजाने रोज उपासनेला बसायला लागतं, कारण ही त्याच्याशिवाय ऐकतच नाही आम्ही बसल्याशिवाय. अरे, तर ह्या आपल्याकडनं आता हरपलंय, ते संस्कृती हरपलेली आहे सध्या. पहिले लहानपणी घराघरात शुभंकरोती म्हटलं जायचं, आणि त्यामुळे एकोपा होता, सगळे एकत्र बसायचे. आता कोण कोणाशी नाही. सो ती पार्टिशन हा जो निर्माण झालाय तो पहिले ब्रेक करणं, त्यासाठी आपण हे समर्थांचे जे विचार आहेत की माणूस माणसाला जपणं, महंत लक्षणात जी सांगितली, आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या माणसाला ओळखणं आणि समाजाची परिस्थिती तपासणं, अशी सगुण परीक्षा, प्रत्यक्ष जगात काय घडतंय, प्रत्येकाला अनुभव काय येतोय, ते सगुण परीक्षेमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तर हे सगळ्या समासांचं काही महत्वाचे सार काढून, महत्वाच्या ओव्या काढून ते सांग. वा. आणि माझा याच नेमका अँगलच्या दृष्टीने आपण या चित्रपटामध्ये ही भूमिका मांडलेली आहे की श्री महाराज म्हणतात की ज्याच्या मागून उपासनेचा जोर आहे तो जगामध्ये खरं कार्य करू शकतो. आज समर्थांनी आम्हाला जर कुठलं सगळ्यात मोठं धन दिलं असेल तर ते उपासना रूपी धन दिलेलं आहे.
या उपासनारूपी धनाने बऱ्याच तरुण मुलांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की हे सगळं निवृत्तीनंतर किंवा थोडं वय झाल्यानंतर, आता तर आपल्या मजा करायचे दिवस आहेत, ही उपासना आतापासून कशाला करायची, किंवा आज मला फक्त करिअर करायचंय, किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की आज माझ्या या अभ्यासाला, या उपासनेचा काय नेमका फायदा होणार आहे. तर या बाबतीमध्ये आपण काय सांगाल की ही उपासना त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या करिअरला, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने कशी उपयोगाची ठरते? आपल्या वर्गातलीच काही उदाहरणं आहेत. बर. आपण वर्गामध्ये रोज सकाळी तरुण पोरांना आणि ह्या मुलांना सुद्धा कंपल्सरी योगासनं करायला लावतो, सूर्यनमस्कार घालायलाच लावतो. बर. आणि ते घालून झाल्यानंतर जी ती 3 दिवस, तरुणांचा तर 3च दिवसाचा वर्ग असतो, त्या 3 दिवसामध्ये त्यांचं ते स्वतः सांगतात की आमच्यात बदल झाला. आपण जी उपासना करतो, अभंग म्हणून घेतो, दैनंदिन उपासनेत काही 1-2 भाग घेतो, आणि जो त्यांना प्रॉब्लेम आता सध्या काय झालाय, त्यांना सात्विक आनंदाचा अनुभूतीच नाही आलेली. आणि हा सात्विक आनंद त्याने एकदा का चाखला की मग ते आयुष्यभर त्यांना सोडणार नाही. गडाकडे वळतात, त्यांना कळतं. आणि आपण हे सांगताना हे पण स्पेसिफिक सांगतो, इथे तुम्ही आज समर्थ आहात, तुमच्या घरामध्ये ज्या संतांची उपासना असेल त्या संतांची उपासना, त्या संतांचं नामस्मरण तुम्ही करायलाच पाहिजे. आणि ते झाल्यानंतर त्यांच्यात शांती आली मनाला, की अभ्यास सहज ग्रहण होणार आहे, निर्णय क्षमता वाढणार आहे. निश्चित. हे तो सरळ सायकोलॉजी सांगतात. अगदी खरं. आणि समर्थांनी म्हणजे फक्त शारीरिक क्षमताच वाढवून सोडलेलं नाही, तर आज जो सगळ्यात मोठा तरुणाईमध्ये डिप्रेशनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो, की बऱ्याचदा स्वप्नांपासून ते हरवल्यासारखे असतात, दिशाही भटकत असतात.